चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती पाहू शकाल 1. यावेळेला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला डीप मध्ये आपण पाहू शकाल. गडावला चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव मिळेल. धावसंख्या फलकावरती पाहू शकाल 2. वैयक्तिक खातं या ठिकाणी ओपन करताना कुशल. यावेळेला आपण पाहू शकाल ट्रॅम लाईनच्या बाहेर व्हाईट बॉलचे संकेत पंच दर्शवताना आणि या ठिकाणी लगेच पंचांना मात्र चॅलेंज केलंय. रिव्ह्यू या ठिकाणी मात्र घेण्यात आलाय. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहू शकाल मैत्री 11. व्हाईट बॉल रिव्ह्यू या ठिकाणी गमावलाय. या ठिकाणी रिव्ह्यू म्हणजेच काय आता रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाहीये फिल्डिंग करताना. ह्या वेळेला चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक रोहित आहे परंतु त्याच्याही मस्तकाला दस्तक देत बॉल चाललाय. हवाई सफर हाय हॅलो टाटा बाय बाय करत वेलकम षटकार 6. चांगला फटका आपण पाहू शकाल. क्रिकेटचा नेत्रदीपक फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. या वेळेला विषय मध्ये खेळला त्या ठिकाणी आपण पाहू शकाल मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे कर्मण्य नाईक. चांगलं फेकी पाहायला मिळाली. गॅदरिंग चांगली पाहायला मिळाली परंतु रनिंग बिटवीन द विकेट तितकी छान पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरसवताना धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 10 धावा. शेवटचा चेंडू अजूनही असेल. धावसंख्या 10 फलकावरती. यावेळेला फटका उंच आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतील आणि यावेळेला चांगला झेल या ठिकाणी परिपूर्ण करताना फलंदाज कुशल राऊत टू दी पवेलियन गॉन. गोलंदाजी मार करते जिग्नेश वझेला आपण पाहत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती. 1 विकेट गमावलाय. प्रथम बॅटिंग करताना टीम आपण पाहू शकाल विघ्नहर्ता. गोलंदाजी करताना टीम आपण पाहत आहेत मैत्री 11.
पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक हाताळताना गोलंदाज आपण पाहू शकाल जिग्नेश. युपीएल सीझन 1 मध्ये ज्या फलंदाजाच्या नावावर अर्धशतक तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल जिग्नेश वझे. हॅलो, यावेळेला ट्रॅम लाईनच्या बाहेर चेंडू धावसंख्या 1 ने आकार घेताना धावसंख्या 11 धावा फलकावरती. यावेळेला इनफिल्डला क्लिअर केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत चेंडूपर्यंत पोहोचले जाईल तोपर्यंत एक धाव परिपूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवलाय. फेकी खराब या ठिकाणी पाहायला मिळालाय. बॅकअपला खेळाडू आहे मोहिंदर आरेकर. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण होताना धावसंख्या फलकावरती 13. यावेळेला ऑफ कटरचा मारा. यावेळेला चांगला चेंडू पीक केला आणि पीक केल्यानंतर चेंडूला पाठवलं इन्फिल्ड अँड डिस्टन्स बॉल करतोय हवाई सफर. हा हॅलो टट्टा बाय बाय करत बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. येतोय युपीएल सिक्सर 6. कोणीच धावा धाव फलकावरती. यावेळेला नो बॉल आपण पाहू शकाल पाहायला मिळेल पंचांच्या माध्यमातून. ड्रॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू हाताळताना आपण पाहू शकाल. एपटीच्या बाहेर चेंडू हाताळल्या कारण हा नो बॉल पंचांनी दर्शवलाय. अर्थात काय नेक्स्ट बॉल वरती असेल फ्री हिट. च्या बॉलवरती आक्रमण केलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु बनावं लागेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चाललाय पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. षटकार. तीन बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्येचा विचार केला तर फुलक्यावरती धावा पाहायला मिळते 26 धावा 26. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटिंग करताना टीम आपण पाहू शकाल विघ्नहर्ता. यावेळेला चांगला फटका इनफिल्डला क्लिअर केला. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आहेत परंतु चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडू चाललाय चौकारच्या दिशेनं. हा येतोय युपीएल चौकार 4. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. गावाला पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षकाच्या विवर चेंडूनुसार फलंदाजी करताना कुणाला आपण पाहू शकाल चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. खूप चांगली फलंदाजी सुरू असताना आणि फक्त
आक्रमण जिग्नेश वझेला मात्र बॅकफुटवर ठेवण्यात आलाय. त्याचं कॉन्फिडन्स लेवल या ठिकाणी मात्र ड्रॉप करताना पाहू शकाल. कुणाल अप्रतिमरित्या सध्या फलंदाजी करतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती 34. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या अंतिम षटकामधील. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल खेळपट्टीच्या बाहेर चेंडू आदळला. नो बॉल. पंचांनी मात्र या ठिकाणी घोषित केलं. 2 धावा देखील परिपूर्ण केल्या. 1+2 अर्थात काही 3 धावा या ठिकाणी फलकावरती ऍड केल्या जातील. बघा नीट, कारण पुढील चेंडू असेल कुणाल साडी फ्री हिट. बहुसंख्य धाव फलकावरती 37. 37 धावा पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि या षटकामध्ये 5 बॉल नंतर 27 धावा. स्ट्रेटच्या बॉलवरती यावेळेला टोकलाय. लांब 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 बॉल चाललाय. आउट ऑफ पार्क. षटकार. धावसंख्या विचार जर केला 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती ते 43 धावा. 43 रन स्कोर कार्ड वरती. या स्पर्धेतील सर्वाधिक महागड षटक हाताळण्याचा विश्वविक्रम या ठिकाणी केला जातोय जिग्नेश वधेच्या माध्यमातून. या अगोदर जर पाहिलं कालच्या दिवसामध्ये दर्शन तांबोरेने सर्वात महागड षटक हाताळलं होतं 29 धावांचं. आणि या षटकामध्ये सर्वात महागड षटक या स्पर्धेतील हाताळताना जिग्नेश वझे 33 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. गोलंदाजी मार्कवरती सुनील धनु वय वर्ष 40+. धीरज धवनी ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू नो बॉल. पंच दर्शवताना जर्क गोलंदाज या ठिकाणी हाताळण्यात आला आणि या स्पर्धेमध्ये गोलंदाजी जर्क गोलंदाज यावेळेला पाहू शकाल या स्पर्धेमध्ये हाताळण्यात आला. आणि इथून मात्र नो बॉलची 1 धाव आणि पॅनल्टीचे 2 धावा अशा पद्धतीने टोटल 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. आता मात्र मैत्री 11 संघाकडून प्रत्येक गोलंदाजाला कॉन्ट्रीब्युट करावं लागेल. कोण असेल गोलंदाज, कोण षटक हाताळू शकेल. कारण की ऑप्शन जेव्हा झालं सर्वात महागडा खेळाडू मिथुन तांबोरे 65,000 मध्ये त्याला खरेदी केली. त्यानंतर मात्र सर्वांनी मात्र टेन्शन घेतलं की आता काय करावं. आणि ते करत असताना आता मात्र इथे कमतरता भासली जाते. टीम मिटिंग्स होत आहेत. काय करावं काय नाही, प्लॅनिंग कशा पद्धतीने केले जाईल हे मात्र येणारी वेळ ठरवेल. परंतु धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती पाहू शकाल 46 धावा. चला थोडस स्पीड बसू द्या. पाहूया आता मात्र फ्री हिट असेल या बॉलवरती. एक 9 चेंडूवरती फ्री हिट आणि तेच या ठिकाणी मात्र आता मात्र प्रेशर आणि फक्त आणि प्रेशर आहे. कारण की टीमचा आयकॉन खेळाडू, टीमचा कॅप्टन सध्या मात्र थोडीशी चर्चा करत होते. प्रत्येक टीम मिटिंग झाली आणि त्या टीम मिटिंग नंतर डिसिजन घेतलं की निखिल तांबोरे हा गोलंदाजी हाताळेल. फ्री बॉलचा कसा समाचार घेतला जाईल. यावेळेला आपण पाहू शकाल चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. निखिल तांबोरे या ठिकाणी पाहायला मिळते. लेग बॉयच्या स्वरूपात धावसंख्या फलकावरती ऍड केली जाईल. 1:47 धाव फलकावरती. या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर आपण पाहू शकाल 107 धावा एच वर स्पोर्ट्स संघाने बनवल्या. त्यानंतर ही पिझ्झा संघाने 100 धावा बनवल्या. यावेळेला पाहिलं निहाळला वेट अँड वॉच. बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पार. षटकार
सुंदर फलंदाजी करताना यावेळी आपण पाहू शकाल कुणाल या षटकारानंतर संघाचं अर्धशतक या ठिकाणी परिपूर्ण होताना धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकाल 53 धावा. 12 चेंडू आणि वैयक्तिक 44 धावांची झुंजावती खेळ करत असताना टीमचा कॅप्टन आपण बघू शकाल कुणाल यावेळेला चॉप केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जिग्नेश वझे त्या ठिकाणी एक रनिंग कॅच परिपूर्ण केलाय आणि मात्र इथून पाहू शकाल या स्पर्धेतील अर्धशतक हुकलं गेलाय. कुणाल बॅक टू दी पविलियन 13 चेंडू 44 धावांची झुंजामध्ये खेळ करून तंबूच्या आसनात परतला. एकदा जोरदार टाळ्या कुणाल करिता. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय कुणाल. नवीन फलंदाज नचिकेत नाईक. वाडाचं ते मैदान ही स्पर्धा ज्यांनी गाजवली तोच फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये, परंतु टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जात आहे कुणालचं. 13 चेंडू आणि 44 धावा. अप्रतिम फलंदाजी. निखिल तांबोरे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला चेंडू जागा बनवले ते इनसाइड ऑफ स्ट्रोक खेळण्यासाठी, परंतु चेंडू मात्र पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला कट होतोय. राईट हँडर फलंदाजाचा विचार केला तर लेग कटर, परंतु गोलंदाजाचा विचार केला तर ऑफ कटर. अशा पद्धतीने गोलंदाजी करताना धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 51 धावा 53. यावेळेला समोरच्या दिशेला सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल कारण की खेळाव नाहीये त्या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर नागमोडी वळण घेतोय आणि चेंडू एक दुसरी धाव देखील पूर्ण केले. तिसरीचा प्रयत्न चालवलाय जावेसाठी झुंजावत असताना आणि हे अनुभवाची कमतरता युवकाच्या माध्यमातून भासली जात आहे. आपण पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर नागमोडी वळण घेतला. जिकडे एक होती तिकडे प्लस 2 ऍड झाल्या, अर्थात काही 3 ऍड होतील फलकावरती आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 56 धावा. 56. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयदीप मेहर, एक उत्कृष्ट गुणवंत खेळाडू आपण पाहताय जयदीपकडे अनेक वर्षाचा दांडगा अनुभव. 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या फलकावरती अब तक 56. गोलंदाजी मार्कवरती मिथून तांबोरे. यावेळेला मिथूनचा एंड चेंज केला जातोय. पविलियन एंड कडून गोलंदाजी हाताळताना पहिला चेंडू ट्रॅम लाईनच्या बाहेर. व्हाईट बॉल दर्शवताना पंच आपण पाहू शकाल.
यावेळेला पाहू शकाल पंचांकडून मात्र फेअर डिलिव्हरी घोषित केली होती, परंतु या ठिकाणी DRS देत असताना बॅटिंग करणारी टीम आपण पाहू शकाल. व्हाईट बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. व्हाईट बॉल असेल, रू रिटेन केलं जाईल. आपण पाहू शकाल खूप चांगलं डिसिजन जयदीप मेहर या ठिकाणी पाहायला मिळेल. नॉनस्ट्राईक एंडवरती धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावरती 52 धावा. यावेळेला चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पितांबर तांबोरे त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली, फेकी आहे खराब, आणि जिकडे मात्र एक होती तिकडे मात्र 2 मिळाल्या. धावसंख्या धाव फलकावरती जर पाहू शकाल 60 धावा, 60 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 14 सुरू असताना इथून मात्र 60 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेला वे शेप मध्ये खेळलाय. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक जिग्नेश वझे आहे, परंतु त्यालाही बॉलने बीट केला आणि बॉलला चाललाय चौकाराकरिता. चला बॉल प्रोव्हाइड करा आयोजक. चौसष्ट धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 14 सुरू असताना 2 बॉलचा खेळ झालाय आणि 64 धावा धाव फलकावरती. यावेळेला आपण पाहू शकाल चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा DRS चा वापर केला जातोय. पंचांच्या निश्चयाला चॅलेंज या ठिकाणी केलं जात आहे. जड सिस्टम फेअर डिलिव्हरी या ठिकाणी गमावलाय. गावला चेंडू चांगला पिक केला आणि बॉलला पुन्हा एकदा पाठवला इन टू द गेम. आमच्या प्रेक्षक वर्गाच्या अभिवादनासाठी संस्कार 4. 68 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी या षटकामधील. 68 धावा. हलक्या हाताने ढकललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक कर्मण्य नाईक पाहायला मिळालाय, परंतु चेंडू पुन्हा एकदा त्याच्या मस्तकाला दस्तक देत चाललाय. 1 बाउंड चौकाराकरिता. धावसंख्या 4 ने फ्लाय घेताना जाऊन पोहोचले. पाहू शकाल 72 धावा. आजच्या दिवसात जर पाहायला गेला चौकार षटकारांच्या आतिषबाजी पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 14 सुरू असताना अंतिम बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या फलकावरती 72 फॉर 3. यावेळेला चॉप केला जाते डीप मध्ये. पितांबर तांबोरे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली. जयदीप मेहर त्या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग. षटक क्रमांक 4चा खेळ झालाय परिपूर्ण. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 74 धावा या धावफलकावरती. घेऊया एक ड्रिंक्स ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. येऊ गया आणि यू आया, असा गेलो आणि असा आलो.
वेलकम बॅक. आपण पाहत आहे दांडे उच्च उनबाड प्रीमियर लीग 2026 सीझन 2 डे 2 मधील दुसरा सामना. बॅटिंग करताना टीम पाहायला मिळेल विघ्नहर का, तर फिल्डिंग करताना टीम पाहायला मिळेल बैद्रे 11. 4 षटकाचा गेम झाला परिपूर्ण. धावसंख्या धावफलकावरती आहेत 74 धावा. नचिकेत नाईकचा विचार केला तर नचिकेतच्या बॅटमधून 3 चौकार, 2 दुहेरी धाव, 2 निर्धाव चेंडू. तर सध्या बॅटिंग करतोय 14 या धावसंख्येवरती. जयदेव मेहरचा विचार केला तो नुकताच बॅटिंग साठी आलाय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल मोहिंदर आरेकर गोलंदाजी हाताळताना. पहिला चेंडू आपण पाहू शकाल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस फिल्डिंग इज हिअर, बाउंड्री इज देअर. नसीब साथ नाहीये असं म्हणावं लागेल मैत्री 11 या संघाचं. धावसंख्या जर पाहायला गेली या चौकाराच्या मदतीनं 78 जावा. आता मात्र कर्णधार आणि आयकॉन खेळाडूंना इथून मात्र रणनीती बदलावी लागेल. क्षेत्रफळाची व्यूहरचना चेंज करावी लागेल, कारण की जर पाहायला गेलं ना तर सुरुवात खराब राहिली आहे. फिल्डिंग करताना पाहू शकाल जेल ड्रॉप झाले, मिस फील्ड झाली आहे, घरात गोलंदाजी राहिली आहे आणि त्याच कारणाचं आपण पाहू शकाल बॅटिंग खूप छान राहिली आहे. कुणालचा विचार केला 44 धावा त्याने बनवल्यात. नचिकेतचा विचार केला 14 धावांवर तो सध्या बॅटिंग करतोय. यावेळेला समोरच्या दिशेला हाय अँड हँडसम क्वालिटी दर्जाचा जयदीप मेहरचा क्लास त्या बॉलवरती पाहायला मिळाला आणि बॉल पाठवलं लॉंग ऑफ सीमा पार षटकार 6. धावा धाव फलकावरती खूप चांगली फलंदाजी सध्या सुरू असताना प्रत्येक फलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन देण्याचं काम केलंय. जयदीपचा विचार केला पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. तो सध्या खेळतोय बाहेर धावसंख्येवरती बॉल फेस केले त्याने 2 त्याचे स्ट्राईक रेंज तो सध्या बॅटिंग करतोय. नचिकेतचा विचार केला 19 वर तो सध्या बॅटिंग करतोय. प्रत्येक यावेळेला आपण पाहू शकाल 84 धावा धाव फलकावरती. यावेळेला वाईडरकडचे प्रयत्न सार्थ ठरत असताना आपण बघू शकाल चौकार षटकारानंतर कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. खूप चांगली गोलंदाजी या बॉलवरती पाहायला मिळाली. चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळण्यात आला. धावसंख्या फलकावरती 84 84 धावा. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 5वं सुरू असताना. यावेळेला आपण पाहू शकाल पिटारातून शॉट खेळत असताना अप्रतिम फलंदाजी शेर अभि जिंदा आहे मेरे दोस्त. तशाच पद्धतीने फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल जयदीप मेहर एज ओनली फॉर द नंबर, फॉर्म इज द टेम्परेट, क्लास इज द आणि तोच क्लास सध्या आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना. जयदीप मेहर यू क्लास यू ब्युटी. धावसंख्या फलकावरती 90 धावा. विकेट गमावत बॅटिंग करताना 3, परंतु धावसंख्येचा विचार केला आता 90. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 4.4 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी. प्रत्येक गोलंदाजावर हल्ला बोल फक्त आणि फक्त आक्रमण पाहायला मिळालाय. यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक पाहू शकाल डीप मध्ये क्षेत्ररक्षक टीमचा आयकॉन खेळाडू जिग्नेश त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली फेकी, चांगलं कलेक्शन, परंतु या ठिकाणी मात्र थोडीशी तालमेल मध्ये करावी पाहायला मिळाली आणि धावबाच्या स्वरूपात जयदीप मेहरला व्हावं लागेल बाद. परंतु छोटीशी इम्पॅक्टफुल खेळी आवडली असेल मित्रांनो एक क्रिकेट प्रेमी म्हणून तर जयदीप साठी एकदा जोरदार त्या व्हायला पाहिजेत. नवीन फलंदाज रुपेश आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल 5व्या षटकामधील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 91 धावा. 91 फॉर 4 अशी टीमची स्थिती आपल्याला पाहायला मिळेल.
खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही ते तुमच्या स्क्रीनवर पाहताय. होम साईज स्पोर्ट्स या माध्यमातून ही स्पर्धा थेट लाईव्ह कव्हरेज केली जाते. तुम्ही तुमच्या घर बसल्या स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर या मॅचचा आनंद घेऊ शकतात. त्या जमाम जोडलेल्या क्रीडा स्त्रोत्राचं देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेला समोरच्या दिशेला आल्या आल्या रुपेशच्या बॅट मधून आलाय दमदार शानदार वेलकम सिक्सर 6. पाच षटकाचा खेळ झालाय परिपूर्ण. धावसंख्या फलकावरती जर पाहायला गेली ना तर 97 धावा 97 4 97 वर 4 बाद. परंतु प्रत्येक फलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन दिलाय असं म्हणावं लागेल. रुपयेचा विचार केला आल्या आल्या ठोकलाय त्यानेही षटकार. आता मात्र डेंजर एंड करून गोलंदाजी हाताळताना पोमिलियन एंड करून निखिल तांबोरे पहिलं षटक हाताळलं. निखिलचा विचार केला तर त्या षटकामध्ये तब्बल निखिलने 10 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता मात्र कशा पद्धतीने अंतिम षटकामध्ये गोलंदाजी केली जाईल आपण पाहू शकाल. थोडस कानमंत्र देताना आपण पाहू शकाल DUUPL मधील सर्वात महागडा खेळाडू मिथुन तांबोरे यांच्या माध्यमातून कानमंत्र देण्यात आला. परंतु कानमंत्र कितपर्यंत सार्थ ठरेल की नचिकेत नाईक आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक वरती. उलटा चेंडू होता फुलटा चेंडूला सोडणार नाहीये. नचिकेतने केलाय वार सारे होतील गार बॉल जाईल सीमा रेषा पार. हा येतोय DUUPL षटकार 6. आणि या षटकारानंतर मात्र संघाचा 100 धावा परिपूर्ण होताना या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 100 तब्बल आपण पाहू शकाल 3 धावा या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर आपण पाहिला. 107 धावा एचवर स्पोर्ट्स या संघाने बनवल्या होत्या. परंतु त्यालाही ब्रेक केलं जाईल का हे पाहण्या योग्य असेल कारण की धावफलकावरती धावा आहेत 103 103 ला 4. याही वेळेला बॉल चाललाय पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षक वर्गांच्या अभिवादनासाठी लांब 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 खूप लांबवर ठोकलाय नचिकेत नाईक ऑन फायर. आणि या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर सध्या आपण पाहू शकाल विघ्नहर्ता टीमच्या खात्यामध्ये जमा होता. एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळालाय नचिकेत नाईक. यू क्लास यू ब्युटी. घरच्या मैदानावर खेळत असताना अप्रतिम रीतीची फलंदाजी सध्या नचिकेत नाईकच्या माध्यमातून होते. धावसंख्येचा विचार केला तर 109 धावा 109. बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळाले. निखिल तांबोरेवर हल्ला. ज्यावेळेला जागा बनवली होती डीप मध्ये क्षेत्ररक्षक जिग्नेश वजे आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फेकी पाहायला मिळाली. परंतु इथून बाद व्हावं लागेल. नचिकेत नाईक धावबादच्या स्वरूपात होत आहे बाद. आणि इथून मात्र धावसंख्या फलकावरती 110 110 ला 5. अर्धा संघ गाराज झालाय परंतु टोटल मोठी बनवली आहे. नचिकेत नाईकची फलंदाजी आवडली असेल क्रिकेट प्रेमींनो ते एकदा जोरदार टाळ्या. व्हॉट अ बॅटिंग. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमचा आयकॉन खेळाडू वंश भूतकडे ला आपण पाहताय. नचिकेत नाईक तब्बल 32 धावांची खेळी करून तंबूच्या आसराला परततोय. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 6 सुरू असताना 5.3 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण. धावसंख्या फलकावरती 110 110 ला 5. बॅटिंग करताना टीम आपण पाहू शकाल विघ्नहर्ता टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय तो कुठेतरी थोडासा महागडा ठरलाय कारण की तब्बल या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर सध्या टीमने बनवले 110. यावेळेला चांगला फटका फक्त दिशा दिली इंटू द गॅप. चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावत आहेत. 2 धावा त्या ठिकाणी सहज गतीने पूर्ण केले जातील. पैकी सुरेख नेट पाहायला मिळाली. कौतुक करायला लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं
धावसंख्या फुलवरती 112, 112. दोन बॉलचा खेळ बाकी. धुरंगी भूमिका निभावताना साक्ष केनी, राकेश किनी यांचे सुपुत्र. ज्यावेळेला क्रॉस मध्ये स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल पूर्वेश त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली फेकी पाहायला मिळाली परंतु 2 धावा हे मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्या 2 ने आकार घेते. धावसंख्या फलकावरती 114 ला 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या 17 मधील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. सुंदर फलंदाजी. अंत बोला तर सब बोला. एकूण जर पाहायला गेलं ना तर तब्बल जर पाहायला गेलं फलकावरती 120 धावा ठोकल्या आहेत आणि 121 धावांचा भलं मोठं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळालंय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. दांडी उची उनवाट प्रीमियर लीग 2026 वर्ष दुसरं सीझन 2.
द्वितीय पारितोषिक असेल 15,000 रोख कॅश आणि आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक असेल 7,500 रोख कॅश आणि आकर्षक चषक. 10 संघ दांडी उछळी उनबाट लोक पॅनल मध्ये खेळवले जाईल. 20 फेब्रुवारी पासून स्पर्धेला सुरुवात केली जाईल. एक गाव एक 8 संघ 21 फेब्रुवारी रोजी खेळवले जातील. असोसिएशन 40+ संघ 22 फेब्रुवारी रोजी खेळवले जातील. अशी मात्र स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येईल. यावेळेला व्हाईट बॉल दर्शवताना पंच आणि या लगेच व्हाईट बॉलला मात्र DRS चा वापर करत असताना पंचांच्या डिसिजनला चॅलेंज करत असताना साहिल दवणे धावसंख्येचा विचार केला फलकावरती. व्हाईट बॉल असेल हिरवी या ठिकाणी गमावलाय. पंच एक मिनिट थांबायचंय. रिव्ह्यू तुम्ही गमावला नाही. रिव्ह्यू तुम्हाला रिटर्न केला जाईल कारण की या ठिकाणी कमिटीने डिसिजन घेतलाय तो चेंडू दिसत नाहीये त्याच कारणास्तव अंपायर कॉल दिला जाईल परंतु रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. फिल्डिंग करणारी टीम हा मात्र निर्णय लक्षात असू द्या. यावेळेला पंचांकडे लाऊड अपील उत्साह जास्त होता परंतु आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र पंच दर्शवताना नॉट आउट. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावरती 27 धावा. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते बॅटिंग करताना टीम मैत्री 11. यावेळेला खूप चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू मात्र फिरका आणि घेताना आपली बोटातील जादू दाखवताना गोलंदाज साहिल दवणे ज्या पद्धतीने त्यांचे वडील विश्वनाथ दवणे फक्त प्रत्येक फलंदाजाला बांधून ठेवतात. त्यांच्या बोटाच्या जादू आपण कित्येक मैदानावर पाहिले. त्यांच्याच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सध्या गोलंदाजी हाताळताना साहिल दवणे कमी गतीने चेंडू हाताळला. आपण पाहू शकाल फ्लाईट दिली होती. लालच भुरी बला आहे तेच या ठिकाणी पाहायला मिळालं आणि निखिल तांबरले यावेळी बीट केलं. धावसंख्या निर्धाव चेंडू नंतर स्थिरावते 27 या आकड्यावरती 27. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न चांगला कलेक्ट झालाय. चेंडू मात्र मैदानाला गुदगुले करत चाललाय. लॉंग थर्ड मॅन रिझन मध्ये हाय तो आहे सरकार 4 धावसंख्या धाव फलकावरती 31 धावा. निखिलचा विचार केला वैयक्तिक 10 चेंडू त्याने फेस केले 31 धावांवर तो 28 धावांवर तो सध्या बॅटिंग करतोय. टीमची टोटल धावसंख्या जर तपासून पाहिली तर 31 धावा फलकावरती. यावेळेला क्रॉस बॅटर स्ट्रोक आपण पाहू शकाल डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुशल राऊत त्या ठिकाणी धावतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगली ऍक्युरेट फेकी पाहायला मिळाली. फक्त मिळेल एक षटक क्रमांक संपले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 121 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धाव फलकावरती आहेत 32 धावा.
भाऊ 121 धावांचा पाठलाग करताना चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळालाय, परंतु स्टार्ट मेंटेन ठेवावा लागेल. कारण की 121 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामध्ये तब्बल 25-20 अशा धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. आणि ते काम करण्यासाठी प्रत्येक गोलंदाज सारखा ठरत नाहीये. एखाद्या गोलंदाजाने जर 10 ते 12 धावांचं षटक हाताळलं तर सामना परत दूरवर निघून जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल, गोलंदाज धीरज दवनेला इंट्रोड्यूस केलं जात आहे. पवेलियन एंड कडून धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावरती आहेत 32. 16च्या सरासरीने सध्या बॅटिंग करताना टीम आपण पाहत आहेत. मैत्री 11 गोलंदाजी खराब राहिली होती, परंतु फलंदाजी मात्र उत्तम पाहायला मिळते. निखिलचा विचार केला, 11 चेंडू त्याने फेस केलेत. 29 वर तो सध्या बॅटिंग करतोय. रोहितचा विचार केला तर 1 चेंडू 1 वर तो सध्या बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवरती धीरज धवने. चला थोडंसं स्पीड बसू द्या. निखिल तांबोरे ऑन स्ट्राईक, तुमचा कॅप्टन. टीमला लीड करताना ऍज अ सरपंच म्हणून भूमिका निभावत असताना मैत्री 11 या संघाची राईट राऊंड द विकेट धीरज धवने. उलटा चेंडू सोडणार नाहीये, उलटाच बॉल वरती केलाय आक्रमण आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. येतोय DUUPL षटकार 6. क्षेत्ररक्षणाची विभरचना यावेळेला बदलत असताना यष्टी रक्षक आपण पाहू शकाल जयदीप मेहर यष्ट्यांच्या भूमिकेमध्ये यष्ट्यांना जगटून चिकटून आपण पाहू शकाल. खूप चांगली यष्टींची भूमिका त्यांच्या माध्यमातून सातत्याने बजावली जाते. यावेळेला चांगला फटका, ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्यालाही पाठवलं आमच्या प्रेक्षक वर्गांच्या अभिवादनाकरिता. हा येतोय षटकार. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालं आणि त्यामुळे बीट झाला आपण पाहू शकाल. आणि ही माहिती आहे धीरज धवनीला की निखिल तांबोरेची स्ट्रॉंग पॉइंट, विकनेस पॉइंट आणि तेच या ठिकाणी विकनेस पॉइंटचा मारा करत असतात. चेंज ऑफ द पेस, चेंडूवर बोट फिरवली. यावेळेला पुन्हा एकदा फुलटा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु बघावं लागेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. धावसंख्येचा विचार केला तर 50 धावा धावफलकावरती. निखिलचा विचार केला तर 47 धावावर तो सध्या बॅटिंग करतोय. या स्पर्धेतील चौथं अर्धशतक परिपूर्ण होईल का? यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, बॅटची हलकीशी एज त्या ठिकाणी आपण पाहू शकाल फाईन स्लिप मध्ये. या स्पर्धेचे चौथं अर्धशतक परिपूर्ण होईल का? सीझन 2 मध्ये पहिला अर्धशतक ठोकणारा खेळाडू बनला चेतन आरेकर, दुसरा खेळाडू बनला धीरज मोरे, तिसरा खेळाडू बनला समीर कामोरे. यावेळेला पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला, अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला हाताळण्यात आला. निर्धाव चेंडूची संख्या होत असताना षटक क्रमांक 3चा खेळ झाला परिपूर्ण. धावा आहेत धाव फलकावरती 50.
धावसंख्येचा विचार केला 3 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा. आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 71 धावांची आवश्यकता. हे या सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं जाते. गोलंदाज आपण पाहू शकाल रुपेश, ज्याने पहिलं षटक हाताळलं. त्या षटकामध्ये तब्बल 25 धावा खर्च केल्या, परंतु संघाचं नेतृत्व करत असताना आपण पाहू शकाल कॅप्टनला मात्र विश्वास आहे आपल्या खेळाडूवरती आणि तोच विश्वास कायम ठेवलाय. पहिला चेंडू सरळ बॅटचा वापर केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सोपा आणि सरळ झेल ड्रॉप झालाय, धरतीला दान केला जातोय आणि आपण पाहू शकेल एक धाव देखील ऍड होईल फलकावरती. 51 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल तांबोरेचा विचार केला तो सध्या बॅटिंग करतोय 47 या धावसंख्येवरती. होऊया या स्पर्धेतील 4थं अर्धशतक परिपूर्ण केले जाईल का? 121 धावांचा पाठलाग करताना चांगला स्टार्ट नक्कीच मिळालाय, परंतु प्रत्येक बॉलवरती चौकार षटकावर खेळावे लागतील. प्रत्येक बॉलवरती 20 ते 25 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि हे करताना मात्र अपयशी ठरणारा संख्या 51 धावा धावफलकावरती. दहा वेळेला मात्र आपण पाहू शकाल डाऊन द लेग चेंडू पाहायला मिळाला. पंच दर्शवताना आशुतोष व्यवहारे सर, यस इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने फ्लावताना पाहायला मिळेल. 52 धावा धावफलकावरती. या वेळेला खूप चांगला चेंडू क्रिकेटमधील शस्त्र आणि ब्रह्मास्त्राचा वापर करताना लेजंडरी खेळाडू 40+ रुपेश कम्मालीची गोलंदाजी हाताळतोय सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. धावसंख्या धावफलकावर आहेत 52 धावा 52. या चांगला फटका डीप मध्ये नचिकेत नाईक, वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगली फेकी. यावेळेला मात्र काय घडेल नक्कीच आपण पाहू शकाल. धावबादच्या स्वरूपात या ठिकाणी व्हावं लागेल. रोहित तांबोळेला बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमचा आयकॉन खेळाडू युपीएल सीझन 1 मध्ये ज्याच्या नावावर अर्धशतक तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. जरी माझ्याकडून गोलंदाजी खराब राहिली तरी मी फलंदाजीने कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. तेच करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग ऍट नंबर 3 या भूमिकेवरती. परंतु आता मात्र आपल्या कर्णधाराला साथ द्यावी लागेल. टीमचा आयकॉन आणि कॅप्टन सध्या मैदानाच्या आतमध्ये भविष्याच्या खेळपट्टीवर सज्ज होत आहेत. निखिलचा विचार केला 48 वर तो सध्या बॅटिंग करतोय. धावसंख्या फलकावरती आहे 53 धावा 53. यावेळेला एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा क्रिकेटमधील अस्त्रशस्त्र ब्रह्मास्त्राचा वापर आणि यावेळेला आपण पाहू शकाल डायमंड डकचा शिकार होताना जिग्नेश वजे बॅक टू दी पविलियन गॉन. गोल्डन डक म्हणजे पहिला चेंडू फेस करताना बाद होणे म्हणजे गोल्डन डक. दुसरा चेंडू फेस करताना धाव न बनवता बाद होणे म्हणजे सिल्वर डक. तिसरा चेंडू फेस करताना फलंदाज शून्यावर बाद होणे म्हणजे ब्राउन्स डक. आणि एकही चेंडू फेस न करताना फलंदाज बाद होणे म्हणजेच डायमंड डक. आणि तोच डायमंड डकचा शिकार झालाय. आपण पाहू शकाल पहिले वर्षाचा अर्धशतक ठोकणारा खेळाडू जिग्नेश वजे धावबादच्या स्वरूपात होत आहे बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे पितांबर तांबोरे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावरती 53 धावा.
वेल फिल्डेड चेंडू होता, सरळ बॅटचा वापर केला डीप मध्ये कुशल राऊत त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अॅक्युरेट फेकी पाहायला मिळाली. कुशल ठाकूर क्षमस्व त्या ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळाले. धावसंख्या फलकावरती 54 धावा, 54. ज्यावेळेला फटका तर हवेत आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावत आहेत. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल धीरज दवनेने पकडला एक उत्कृष्ट खेळ आणि संपलाय निखिल तांबोरेचा खेळ. निखिल तांबोरेने मात्र संघर्ष करत राहिले, परंतु या ठिकाणी मात्र अर्धशतक हुकलं गेलं. परंतु संघासाठी एकटा नडला आणि एकदा जोरदार आहे निखिल तांबोरे करता अप्रतिम फलंदाजी, 48 धावांची धुव्वाधार फलंदाजी त्यानेही केली. परंतु आता मात्र निराश होऊन तंबूच्या आसपास परततोय. वेल बॅट निखिल तांबोरे. खूप चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. जर विचार केला तर 3 विकेट तब्बल आपण पाहायला मिळाले. 2 विकेट धावबादचे आणि 1 विकेट कॅच अँड बोल्डचा पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती साहिल दवने आपण पाहू शकाल. पहिलं षटक साहिलचा विचार केला तर उंबाट एन कडून हाताळला होता, परंतु आता मात्र वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय पवेलियन एन कडून. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावरती 56 धावा. पितांबर तांबोरे ऑन स्ट्राईक, कर्मण्य नाईक नॉन स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँड राऊंड द विकेट. गोलंदाजी हाताळताना पितांबर तांबोरे या फलंदाजीकरिता. यावेळेला चांगला चेंडू, कमी गतीने चेंडू हाताळला. यावेळेला डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजरस पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा धावबॉलच्या स्वरूपात कर्मण्या नाईकला व्हावं लागेल बाद. बॉलिंग मध्ये गडबडी, रिचार्ज संपलाय की काय असं म्हणावं लागेल, कारण की आता जर पाहायला गेलं ना रिचार्ज खूप महाग झालेत आणि त्याचा अभाव या ठिकाणी या 22 खेळपट्टीवर पाहायला मिळाला. कर्मण्या नाईक बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. नवीन फलंदाज गोविंद धनू याने मात्र क्षेत्ररक्षण करताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण, ज्याच्या माध्यमातून 2 कॅच अप्रतिमरित्या पकडण्यात आले होते. यावेळेला कमी गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, बिमर चेंडू या ठिकाणी हाताळण्यात आलाय. पंचाने दर्शन नो बॉल, 1+1, 2 धावा ऍड होतील फलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचले म्हणजेच 56 धावा धाव फलकावरती. उघाडोय बघा नीट, पुढील चेंडू असेल फलंदाज करिता फ्री हिट. हिटचा चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला. पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेरच्या दिशेला कट होतोय, नॅचरल ऑफ कटर. परंतु राईट हँडर साठी जर पाहायला गेलं ना तर लेग कट पाहायला मिळाला. आणि एक खासियत आहे साहिल धवनेची, पाहू शकाल खूप चांगली गोलंदाजी तो सध्या करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु बनावं लागेल फक्त आणि फक्त प्रेक्षक, कारण की बॉल चाललाय षटकाराकरिता.
यावेळेला लोअर फील्डर चेंडू होता, चांगला पिक केला आणि पिक केल्यानंतर चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक या ठिकाणी षटकार पाहायला मिळाले. चेंडूचा विचार केला या षटकामधील तर आपण पाहू शकाल तब्बल 3 चेंडूचा खेळ शेष अजून आपण पाहू शकाल 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 53 धावा हे या सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला सर बॅट आहे ऍज अ स्पीड टायमिंग ऍज अ साईड स्क्रीनच्या वरून आलाय. सरळ बॅटचा वापर केला आणि चेंडूला पाठवलं आउट ऑफ द पार्क. षटकार. गोलंदाज निलेश गवणे शाहू या नावाने ज्यांना जास्त पसंती मिळाली तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती. त्यावेळेला समोरच्या दिशेला आपण पाहू शकाल डीप मध्ये क्षेत्ररक्षक नचिकेत नाईक. त्या ठिकाणी नचिकेत नाईकने उत्कृष्ट पकडलाय झेल आणि फलंदाज गोविंदा धनु ठरतायत फैल. यावेळेला स्विंग अँड मिस हे दृश्य आपण पाहिलं. बाईच्या स्वरूपात धावसंख्या बलकावरती ऍड केली जाईल. एक नाही या सामन्यातील फक्त औपचारिकता बाकी असं म्हणावं लागेल. परंतु पितांबरचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो सध्या फलंदाजी करतोय. निखिलचं कौतुक करावं लागेल खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. यावेळेला चांगला फटका होता आपण पाहू शकाल इंटू द गॅप चेंडू यावर झालाय चौकारच्या दिशेला. चला बॉल प्रोव्हाइड करा आयोजक. खूप चांगला चेंडू यावेळेला पाहायला मिळाला पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेला कट होतो.
आपली बोटातील जादू दाखवत असताना चेंडूवर बोट फिरवली जात आहेत. यावेळेला पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू अप्रतिमरित्या यष्टींची भूमिका निभावत असताना जयदीप मेहर अॅक्युरेट विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. वर्षाचा दंडगा अनुभव आपल्या पणात लावून मात्र यष्टींची भूमिका निभावत असताना खूप चांगला चेंडू आपण पाहू शकाल. वारंवार मात्र बेट केलं जातं पितांबर तांबोरेकर यांना. धावसंख्या फलकावरती स्थिरावते निर्धाव चेंडू नंतर. हॅलो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतायत नो डाऊट कुणाल ठरतायत मॅन ऑफ द मॅच. चला टू बोथ कॅप्टन आपण टॉस लगेच जॉईन टॉस करूया.